मनोज जरांगेंनी विचार करून बोलावं. नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवली तर जीभ ठेवायची की नाही ते ठरवू. भाजप आमदार नितेश राणेंचं प्रत्युत्तर. माझ्या नादी कुणी लागू नये, नंतर पश्चाताप होईल. फडणवीसांनी माझ्या विरोधात ढाकूमाकूम उभे केले. जरांगे पाटलांची खुचक टीका. विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडले. भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य. मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी यांना सोडलाय. अशा बोंडेंना मी रोज गुंडाळून टाकतो. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचं बोललो नव्हतो. राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. तर 225 ते 250 विधानसभेच्या जागा लढवणार राज ठाकरेंची घोषणा. राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्शनचं. गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅचपर्यंत कधीही पोहोचलेच नाही. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. मी बोलल्यावर संजय राऊतांच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात राहतील. राज ठाकरेंचा सूचक इशारा. मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी. जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये. राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा. शिंदे आणि पवारांमधील बैठकीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा. ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. शरद पवार शिंदेंना वेगळ्या कारणांसाठी भेटले असतील. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या घशात घालू देणार नाही. संजय राऊतांचं उत्तर. धारावीतील स्क्वेअर फुटाचा भाव बघितला तर तुम्हाला राजकारण कळेल. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरेंची प्रतिक्रिया. सरकारने हिंमत दाखवावी. राज ठाकरेंना अटक करावं. राज ठाकरेंच्या ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरील वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकरांची मागणी. चंद्रचूड यांची नातवंड सुप्रीम कोर्टात विराजमान झाल्यावर न्याय मिळेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरून सामनामधून उपहासात्मक टिप्पणी. मुश्रीफांविरोधात कागलमधून लढण्यासाठी पवार गटाकडून भाजपच्या समर्जित घाटगेंना 2 वेळा संपर्क. घाटगेंनी अद्याप पवार गटाचा प्रस्ताव स्वीकारला नाही. सूत्रांची माहिती. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. दुतोंड्या मारुतीच्या बेंबीपर्यंत पुराचं पाणी. गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. पुण्यामध्ये पावसाची विश्रांती. एकतानगरमधील पाणी देखील ओसरलं. महापालिका कर्मचाऱ्यांकडून परिसरांमध्ये औषध फवारणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा लांबणीवर. मुख्यमंत्री आज पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करणार. उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीमध्ये विसर्ग. 20,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुंबईच्या धरणांमधील पाणीसाठा 89%. ठाणे पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. मध्य वैतरणा धरणामधून 706 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या जागेवर शिंदे गटाचा दावा. फुलंब्री विधानसभेची जागा द्या. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांची मागणी. पूजा खेडकरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव. यूपीएससीनं उमेदवारी रद्द केल्यानं पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात याचिका. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात. महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. त्र्यंबकेश्वर भीमाशंकरमध्ये देखील भक्तांची गर्दी. व्हीआयपी दर्शन बंद. भाविकांमध्ये उत्साह. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आज देखील पावसाचा जोर कायम राहणार. पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये घाट परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. अमेरिकेमध्ये मंदी येण्याच्या भीतीनं भारतासह जगभरातील शेअर बाजार कोसळले. भारतीय शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स 1900 अंकांनी कोसळला.